साखर सम्राटांनी जवळपास 218 कोटी थकवलेले आहेत। सोलापूर धाराशिवमध्ये थकबाकी आहे, गोकुळ शुगरची मोठी थकबाकी आहे, तर यादीतनं मात्र त्यांचं नाव गायब असल्याचं दिसतंय। नेत्यांच्या साखर साम्राज्यामध्ये कोट्यावधी रुपये अडकल्याचं समोर येत आहे। शेतकऱ्यांच्या कष्टाचे 218 कोटी अजूनही थकीत आहेत। सोलापूर धाराशिवमध्ये कारखान्यांकडे थकबाकी तशीच आहे। यासह गोकुळ शुगरची सुद्धा मोठी थकबाकी असली तरीही यादीमध्ये नाव नाहीये। आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी जोडले गेलेले आहेत। साखर सम्राटांनी जवळपास 218 कोटी थकवलेले आहेत आणि यामध्ये गोकुळ संघाने सुद्धा थकवलेले आहेत, मात्र त्यांचं नाव या यादीमध्ये नाहीये। आपल्याला काय म्हणायचं यावर? खरं तर हा आकडा कमी आहे, दाखवला गेलेला आहे कमी। माझी जी माहिती अशी आहे की हा आकडा 1000 कोटीपेक्षा जास्त आहे। एक महिन्यापूर्वी 2000 कोटीच्या वर थकबाकी होती, आता ती 1000 कोटीपर्यंत खाली आलेली आहे। म्हणजे ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत सरकारने निश्चित केलेली ऊसाची किंमत देणं बंधनकारक असताना आज कारखाने बंद होऊन 2.5 महिने होऊन गेले, तरी सुद्धा जर का 1000 कोटीच्या वर थकबाकी असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे। कारण कारखान्याने जर का शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे थकवले तर ते सरकारी थकबाकीदार समजून त्यांच्यावर लिलावाची कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद कायद्यात असताना ना कारखानदारावर कारवाई होते ना शेतकऱ्यांचे पैसे वसूल होतात, अशी एकूण परिस्थिती आहे। आता 30 जूनला आर्थिक वर्ष संपतं आणि या 30 जूनच्या पूर्वी जर का शेतकऱ्यांनी कर्ज परत केलं नाही तर ते थकबाकीदार होतात आणि मग त्यांना 0% व्याजाचा जो काही पीक कर्जाचा फायदा होतो तोही मिळत नाही। म्हणजे असे अनेक प्रश्न याच्यातून तयार होतात आणि हे सगळे साखर कारखानदार हे सरकारनं लाडावून ठेवलेले साखर कारखानदार आहेत। जी, खरं तर यांना भर चौकात उघडं नागडं करून आणलं पाहिजे, कारण या गरीब शेतकऱ्यांचे पैसे यांनी बुडवलेले आहेत। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय हा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असू शकतो असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे।